नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आपण आज आलो आहोत आपल्या गावी पुन्हा एकदा। लास्ट आपण एक फेब्रुवारी गणेश जयंतीला आपण इकडे आलो होतो। आज पुन्हा आपण आपल्या कोकणात आलो आहोत। मी माझ्या मित्रांना घेऊन आलो, आपल्या ऑफिसचे मित्र आहेत आणि माझ्या आजूबाजूचे मित्र आहेत आणि आमचे साडू साहेब ते नेहमी आपल्या संगती येतात। ते पण तुम्ही आता बघत असाल, मी आपल्या घराच्या बाजूलाच उभा आहे। आज शनिवार 22 फेब्रुवारी सकाळचे आता 8 वाजता आहेत। आता मी सकाळी इथे काल रात्री निघालो होतो 10 वाजता, सकाळी 5:30 वाजता मी पोचलो। सकाळी खूप इथं काळोख होता, लवकर आम्ही आलो होतो। आज सकाळी 5:30ला पोचलो आम्ही इथे। घरी जाऊन सर्वांनी आराम केला, झोपले होते। आता सकाळी जाऊन सर्व घर साफ करून आता आम्ही 8 वाजले, चहा पाणी आमची झालेली आहे। तुम्हाला आता आपल्या मी घरी घेऊन जातो, दुसरे मित्र आहेत तिकडे, तुम्हाला दाखवतो मी। आज आपण इकडे आलो आहोत पिकनिक, एक ऑफिसची पिकनिक। पण हे आमचे ऑफिसचे मित्र, आमचे राजेश आणि हे आमचे दिलीप सेठ। लास्ट टाइम पण आले होते आपल्याकडे, पहिले पण आलेले आहेत, पहिले पण आपल्या इथे आलेले ते। हां, चष्मा गॉगल्स फॉर्ममध्ये एकदम पहिले पण आपल्या इथं आलेले आहेत ते। नमस्कार। आता आपल्या बाकी दोन कुठे आहेत का, मी आता घेऊन जातो। सकाळी आम्ही 5:30 वाजता आज इथे पोहोचलो। शनिवार आज पूर्ण साफसफाई करून घेतली मस्तपैकी, बघा इथली पण साफसफाई करून घेतली चांगली। 5:30 ला सर्व मित्र त्यांनी आराम केला। रात्रभर गाडीमध्ये आम्ही प्रवास केलेला, आराम केला। घर पण साफ करून घेतलं मस्तपैकी। नाश्ता बिष्टा आमचा सर्व आता ओके नाश्ता पण टाकायला बरोबर टाकेल ना, बघायला लागेल। नाश्ते तयार झाले वा। ठेवा दोन दुसरी पण त्यात ठेवा लागेल। इथे हात धु, ये रे चला बा, नाश्ता करून घ्या। पिली आहे बघा, नाश्ता करून घ्या, मग आपण जाऊ देवीच्या पाया पडून घेऊ, मग आपण फ्री झालो। मग सध्या चहा ब्रेड नाश्ता करू, मग खाली जाऊन वडापाव खाऊ मस्तपैकी। सकाळचे आता किती वाजले, 8-9 वाजले ना, 10 वाजलेत। सर्वप्रथम आता आम्ही जाणार आहोत देवीचे दर्शन घ्यायसाठी आपल्या गावी, आणि ते दर्शन आपण आता घेऊन परत आपण 1 तासात वर येऊ आणि मग आपली पिकनिक स्टार्ट करू गावची। काय जेवण आपल्याला बनवायचं आहे, जेवण बनवून आपल्याला थोडा एन्जॉय मित्रांना मस्तपैकी। आता काय, आता मी निघूया, आपल्याला जायचं आहे भैरवभवानी देवीचं दर्शन घ्यायसाठी। खास आपले मित्र आलेत दर्शन घ्यायसाठी। आता आपण गाडीत निघूया आणि मग नंतर घरी येऊया पुढची पार्टी करायसाठी। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा। आता आपल्याला आपण घरी आलो होतो सकाळी, पूर्ण साफसफाई करून घेतली, मित्रांनी थोडा आराम केला। आता आम्ही सर्वांनी फ्रेश होऊन आंघोळ बिंघोळ करून आता आम्ही चाललोय पहिलं आपल्या दर्शन घ्यायला। आपल्या खास मित्रांना पण तिथे दर्शन घ्यायचं आहे। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। 10 वाजले ना, 10 वाजले, आपण 1
एक तास जाईल आपल्याला. एक तास जाईल. 12-13 किलोमीटर आहे. 12 किलोमीटर आहे पुढे मंदिर. अच्छा, मंदिरात मध्ये एक तास जाईल. हा, एक तास येऊन जाऊन सर. पावसामध्ये खूप आहे असं मस्त दृश्य आहे. ह्याच्यापेक्षा हिरवगार, पूर्ण ग्रीन ग्रीन एकदम ग्रीनरी. आता ते पूर्ण सुकले पूर्ण झाड. आणि आपल्या घराच्या बाजूला पूर्ण ग्रीनरी एकदम. जनावर जास्त ना? नाही, अशी काही एवढी जनावर नसतो. आलो होतो आम्ही एकदा. काय कसला पाऊस अफाट. धाड 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 धाड. नाही, फुल एन्जॉय. लांजातून आपण इकडे आलो होतो नाही. फुल एन्जॉय फुल. लेफ्ट की राईट? राईट ना. बरोबर. आता आपण खाली आता कसब्यात जाऊ. नाही, पण मंदिर आहे कुठे नक्की? पुढे. अच्छा, आपण पुढे निघू. राईट लेफ्ट मारतो. आता इथून पुढं राईट. लेफ्ट समोरच 10-12 किलोमीटर आहे. मला बोलत होता. नाही, हे बनवते बत्ताशे. गोवऱ्या. तेव्हा लिहिले नाही इथं, श्री भैरी भवानी मंदिर, शृंगारपूर. राजेश सर, कसं वाटतंय? हेच एक्सिलेटरच होतं. क्लचवर पाय जात नाही आता. आता आपण मंदिराच्या दिशेने चालतोय. मला वाटतं इथून 10 ते 12 किलोमीटर आहे भैरी भवानी मंदिर. आपल्या देवीचे दर्शन घ्यायसाठी. व्हिडिओ खूप लांब होऊन मग आपण जरा व्हिडिओ स्टॉप करूया. मग डायरेक्ट मंदिरात पोहोचून तेव्हा डायरेक्ट व्हिडिओ आपलं सुरू करूया. आपण इकडे आलेलो आता आपल्या गावाकडनं इकडे मंदिराकडे 5 ते 10 किलोमीटर. आता आपण इथं वर जाऊया. पण हे कुठे आहे? वडे गरम भेटतील काय? वडे कांदा भजी बनवून घेऊ. कांदा भजी 2 प्लेट. झुणका भाकर पण आहे. कसं काय? गाडी जाते आपल्या गावी मला वाटतं 4 वर्षामध्ये आपण केवढे राऊंड मारले, पण कधी इकडे आपण आलो नव्हतो. त्या गावाले पण किती आले तिकडे काय माहित. आज आपण लाईव्ह दर्शन दाखवूया देवीचं मंदिरात जाऊन. काय म्हणतो प्रॉब्लेम झाला नाही बघ, उडते यायला नको ते. पडले नसतील. आता आम्ही आलो गडावरती. काय रायगड चढू रे आपण? दुखा लागला टाचा. रायगड चढतो बाबा. हा, मला खरं टाचा दुखा लागला टाचा. माझी पोटरी दुखायला लागली. काय एवढं चाललं ना? अरे हा यार, मग रायगड काय चढतो? रोपेने जायचं असतं माहिती का तुला? अरे मग काय मावळत नाही. मंदिराच्या दिशेने आपण आता आलोय. पार्किंग आहे वर. रस्ता का नाही बनवून घेतला? हो, पिण्याचे पाणी होते इथे बघा. या या काय पिण्याचे पाणी. तोंड धुवू नये एखादी. चप्पल काढ. हा, चप्पल घालून येऊ नये. पडबीत पाणी पिऊन घ्या. बॉटल आणली पाहिजे. कृपया करून चप्पलचे काढणे. कोंड्याचे झाडे घेऊन पावसात हा, थंडा थंडा कूल. इथे आपले हातपाय धुवून घेऊया. हातपाय धुवून घ्या. एवढं आपण चाललो, एवढा दम लागला आपल्याला बा. कसा पण चालणार आता.
आई भैरवांचं दर्शन झालं समोरच बघा. आई भैरी भवानी, मूर्ती आहे. जय भवानी. जय भवानी. तो काढण्यास फक्त म्हणाले. इकडे पाटी आहे. अशी मारणार पाटी बोली देवी है. हे हे कुठली आहे? मर्दिनी. इकडे बाबू, पकडे बाबू. सगळं असं मी जातो पुढं. सुंदर असं मंदिर आहे. आत्ताच आपले दर्शन तुम्हाला मी लाईव्ह दर्शन, ज्याने कुणाला आपले दर्शन करता येत नाही, इकडे येता येत नाही, त्यांनी ह्या व्हिडिओ बघून भैरी भवानी मातेचं दर्शन घ्यावं, जेणेकरून त्यांचा लाभ सर्वांना भेटला पाहिजे. तुम्हाला कसं वाटलं मंदिर हे? तुम्हाला कसं वाटलं मंदिर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि एक खाली चाललाय. तो बगड्याचा आणि कावळ्याचा हक्क आहे. गाई आणि म्हशीवरती आणि हत्तीवरती आहे ना, ही लोक बसतातच बसतात. नाही ते बसून का देतात माहिती आहे? त्यांच्या अंगावर हे असतात ना, किडे असतात, हा, खातात. ते खातात ना ते. हा, म्हणून पण तुला त्याला- सांगू का दाद्या, हा. वाघ आणि ना सिंहावरती बगळा कधी बसलेला बघितलाय का तू?